पुणे दारुकडांच्या तपासात एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। विषारी दारूमुळे 22 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालेल्या या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट भिवंडीपर्यंत पोहोचले आहेत। हजारो किलोमीटरच्या कायदेशीर साठा, बनावट व्यवहार आणि आरोपींचे जाळे उघडकीस आले असून प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे। पुण्यातील दापोडी, फुगेवाडी आणि परिसरात घडलेल्या विषारी दारूकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले। या प्रकरणाचा तपास सुरू होताच प्रशासनाने अवैध दारू व्यवसायाविरोधात ऑपरेशन ऑल आउट मोहीम सुरू केली आहे। मुख्य सूत्रधार योगेश वानखडेसह अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान या संपूर्ण प्रकरणामागील धक्कादायक साखळी समोर आली आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने भिवंडी येथील मेरेक्स इंटरनॅशनल कंपनीच्या गोदामावर छापा टाकलाय। या कारवाईत तब्बल 5,939 किलो मिथेनॉलचा साठा जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे या रसायनाच्या खरेदी विक्रीची कोणतीही अधिकृत नोंद किंवा पावती उपलब्ध नसल्याचे तपासात समोर आलेत। मिथेनॉल हे अत्यंत विषारी रसायन मानले जाते। अधिक नफा कमावण्याच्या हव्यासापोटी आरोपींनी याची दारूमध्ये भेसळ केल्याचा आरोप आहे। हे रसायन शरीरात गेल्यास दृष्टी जाणे, अवयव निकामी होणे आणि मृत्यू होण्याचा गंभीर धोका असतो। तपासात भिवंडी ते पुणे असा पुरवठ्याचा संपूर्ण मार्ग उघडकीस आला असून आरोपींनी हे रसायन कशा पद्धतीने विकत घेतले आणि वितरित केले याचा तपास सुरू आहे। एफडीए आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात 6 प्रमुख आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या दारूकांडात कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलीस आयुक्तांनी 3 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील केली आहे। प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे राज्यभरातील बेकायदेशीर दारू आणि रासायनिक पदार्थांच्या नेटवर्कवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे। पुणे दारूकांडातील तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे अधिक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। 22 जणांचा जीव घेणाऱ्या या मृत्यूंच्या साखळी मागे आणखी कोण कोण सहभागी होते याचा तपास सुरू आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाची कारवाई किती प्रभावी ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।